आज आमच्या पोलीस दिदीनं तिचा फेटा मला घातला आणि त्याच्यानंतर त्यांना सॅल्यूट कसं मारतात ते बी शिकवलं. आदित्य डेरे ना आज त्याच्या आजीला मस्तपैकी क्रिकेट शिकवत होता. पहिल्या बॉल मध्येच आमच्या आजीनं 6 मारलाय, म्हणजे पहा आजी किती भारी क्रिकेट शिकली. त्याच्यानंतर माझ्या दिदीनं आहे ना मला फोन करून पुण्याला बोलून घेतलं होतं, कारण की 26 जानेवारी आणि त्यांची परेड वगैरे राहते. मग काय आपली बोलेरो काढली आणि म्हणलं चला आता पुण्याला. यायला छोटे छोटे पोरांनी गाडीतून ओळखलं, लय भारी होते माहिती का. मग काय त्याच्यानंतर पोहोचलो छत्रपती शिवाजीनगरला. तसं तिथं ध्वजारोहण पण होतं आणि पोलीस मुख्यालयाला ना आमच्या दिदीची परेड बी होती. तिथं पोहोचल्याच्या नंतर व्हीआयपी मोमेंट झाले. अजित दादा पण आले. ज्यांना एवढं मग काही दिसत नव्हते ते मस्तपैकी युट्यूबला लाईव्ह पाहत होते. त्याच्यानंतर काय मग फायनली आमच्या दिदीला पण भेटलो. लय स्ट्रगल आहे आमच्या दिदीचं याच्यासाठी. आता तुम्हाला काय सांगावं मी. दिदी म्हणली थांब सगळ्यात पहिल्यांदा ना मी तुला ना सॅल्यूट शिकवते आणि त्याच्यानंतर ना आमचा फॅटा पण तुला घालते. म्हणले एक दिवसात काहीच होऊ शकत नाही बाई, तुझ्यासारख्या मला वर्ष मेहनत घ्यावं लागल. त्याच्यानंतर काय मग मस्तपैकी दिदी सोबत ना फोटो वगैरे काढून घेतले. त्याच्यानंतर काय मग आपल्या फॅन्सने आपल्याला ओळखलं आणि ते पण आले मस्तपैकी, त्यांच्यासोबत आम्ही फोटो काढून घेतले. बाकी काय मग दिदीनं आम्हाला सगळं सांगितलं, काय गोष्टी कशा चालतात, कोणत्या गोष्टी कशा प्रकारे चालतात. मला वाटतं या लहान मुलाचं स्वप्न काय पोलीस व्हायचंय काय, डायरेक्ट मस्त पोलिसांचे कपडे घालून आलाय. त्याच्यानंतर लय दिवसातून आमचे सर आम्हाला भेटले, त्यांच्यासोबत मस्तपैकी चहा वगैरे पेलो आणि चालू मध्ये आपल्याला बरेच जण ओळखणारे भेटत राहते. मग काय त्यांच्यासोबत मस्तपैकी फोटोज वगैरे काढून घेत राहतो आम्ही. त्याच्यानंतर दिदीनं मस्तपैकी घरी बोलून आपला सत्कार वगैरे केला. आपण मला हेच कळत नव्हतं यांच्यापाशी उभं राहायचं म्हणलं ना फोटोला पोच कशी द्यावडाय की ना अशा हातपाठी माग टांगावं लागतात, नाहीतर खिशात तरी घालावंच लागत. चला असेच माझ्या फॉलोअर्सचे पण सगळ्या इच्छा पूर्ण होत राहावा, असेच देवाकडे अपेक्षा आहे माझी. बाकी आता ब्लॉगला लाईक करा आणि लवकर मला फॉलो करून घ्या.